नमस्कार बालमित्रांनो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 6 कचोरी आजी आणि रोबोट. बालमित्रांनो, कचोरी आजी आणि रोबो या पाठाच्या लेखिका उषा वाणी यांनी या पाठात विनोद निर्माण होईल त्याप्रमाणे आजी आणि रोबोट यांचा प्रसंग वर्णन केलेला आहे. लोकांना रोबोट सोबत राहताना काय गमती होतील असे वर्णन या पाठात दिसून येते. किशोर मासिक यामधून हा पाठ घेण्यात आला आहे. बालमित्रांनो, या पाठातील कचोरी आजी यांचा नातू म्हणजेच चिन्मय दिसायला तसा बिटुकलाच, पण त्याची बुद्धी मात्र अचाट होती. काहीतरी उद्योग करणं, काहीतरी नवीन शोधून काढणं त्याचं सुरूच असायचं. त्यानं आणि त्याच्या एका मित्रानं आपली बुद्धी वापरून आणि पुस्तकातून माहिती मिळवून एक रोबो तयार केला होता. हा रोबो हरवलेल्या वस्तू शोधून देऊ शकणार होता. तसा तो पूर्ण झाला होता. फक्त त्याची चाचणी घ्यायची राहिली होती. याच बुटुक चिन्मयची आजी पण तशीच बुटुकबाई होती. दिसायची कचोरीसारखी टम्म टम्म. आजोबा तिला गमतीनं म्हणायचे कचोरी आजी. या कचोरी आजीला आपल्या लठ्ठपणामुळे काही हालचाल करता येत नसे. ती सारखी आपली कॉटवर बसून असायची. पेपर वाचणं, पुस्तक वाचणं, नाहीतर काहीतरी विणत बसणं एवढंच ती करी. त्यामुळे तिला काही हवं असलं की जो समोर येईल त्याला काम सांगायची. चिन्मय दिसला रे दिसला की आजी लगेच आवाज द्यायची, चिन्मया बाळा, जरा हे दे रे माझं, ते दे रे माझं. चिन्मय ही लगेच द्यायचा. पण कधी कधी घाईत असला की त्याला प्रश्न पडायचा की आजीच्या मागणीचं काय करायचं. गरज ही शोधाची जननी आहे. आजीच्या वस्तू शोधून देण्याच्या गरजेतून त्याला रोबोची कल्पना सुचली. आजही चिन्मय दिसताच कचोरी आजी म्हणाली, बाळा चिन्मया, माझी अमृतांजन बामची बाटली शोधून दे बरं जरा. माझं डोकं फार दुखतंय रे. तोच त्याच्या आईचा आवाज आलाच. चिन्मया, उद्या गणिताचा पेपर आहे, वेळ घालवू नकोस. आलो आलो आजी, मी आहे घाईत. मी तुला हा रोबो देतो. तो तुला सगळी मदत करेल. आता जर मी अभ्यासाला गेलो नाही तर आईचा धपाटा बसेल. असं म्हणून त्यानं कपाटातून रोबो काढून आजीसमोर ठेवला. मग रोबोमधील प्रोग्रामिंगची 2-3 बटणं दाबली अन पळाला. बालमित्रांनो, चित्रात कचोरी आजी रोबोला काहीतरी सांगत असल्याचे आपणास दिसून येत आहे. कचोरी आजी त्या पिटुकल्या रोबोकडे मोठ्या कौतुकानं पाहत म्हणाली, माझ्या चिन्मय बाळाचा रोबो. रोबोट्या. रोबोतून आवाज आला. आवाज यांत्रिक होता. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. काय शोधायचे आहे, काय शोधायचे आहे? अरे, माझी बामची बाटली या कॉट खाली शोधायची आहे, आजीने सांगितले आणि त्याच्याकडे बघू लागली. ठीक आहे म्हणत त्यानं लगेच उडी घेतली अन टबक टबक चालत कॉट खाली शिरला. 2 मिनिटात बाहेर आला. त्याच्या यांत्रिक हातानं निळी बाटली आजीसमोर धरली. ही घ्या, ही घ्या. अरे, ही तर व्हिक्सची बाटली आहे. ठीक आहे म्हणत तो पुन्हा गेला. पुन्हा समोर आला तो आर्डेक्सची बाटली घेऊन. अरे, ही पण नको मला. याहून लहान बाटली आहे बघ, आजी म्हणाली. ठीक आहे, मला वस्तूबद्दल अधिक माहिती द्या. रंग कसा, केवढी लहान? कचोरी आजीने 2 बोटांनी एवढी लहान म्हणून दाखवली. पण न कळाल्याने रोबो परत तेच बोलला. आता मात्र आजी चिडून म्हणाली, अरे रोब्या, ठोंब्या, पिवळ्या रंगाची 3 सेंटीमीटर उंचीची, समजलं आता? ठीक आहे म्हणत रोबो गेला देखील. आता मात्र त्यानं खरंच बामची पिवळी बाटली आणली. आपल्या यांत्रिक हातात आजीसमोर धरली. कचोरी आजी एकदम खुश.
समोरच्या तीनही बाटल्या पाहून तिला लाकूड तोड्या आणि त्याच्या कुऱ्हाडीची गोष्ट आठवली. आजी खुदकन हसली, म्हणाली, माझ्याच बाटल्या, मला बक्षीस देणार का बाळा? रोबोट्या, तरी पण शाब्बास हं. शाब्बास शब्द ऐकताच रोबोटला निळा दिवा लागला. आतून आवाज आला, थँक्यू, थँक्यू. माझ्या प्रोग्रामप्रमाणे शाब्बास शब्दानंतर मी 3 वस्तू तुम्हाला बक्षीस म्हणून आणून देणार. कचोरी आजी टुणकन उडाली. काय बक्षीस? वा, अरे, मला लहानपणीही कधी शाळेत बक्षीस नाही मिळालं आणि मोठेपणीही महिला मंडळात बक्षीस नाही मिळालं. रोबोट्या, माझी बक्षिसाची हौस तशीच राहून गेली बाबा. आण, आण बक्षीस. आजीचे एवढं लांबलचक बोलणं रोबोला कळलंच नाही. ठीक आहे म्हणत रोबो परत कॉटखाली गेला. कचोरी आजी मोठ्या उत्सुकतेनं हात पुढे करून बसली होती. रोबोनं लगेच बाहेर येऊन आजीच्या हातावर 5 रुपयांचं नाणं ठेवलं. हात रे, हे कसलं बक्षीस? 5 रुपये? बरं बरं, असू दे, असू दे. कचोरी आजीला पैशांचा फार मोह. तिनं पटकन उशीखाली ठेवले पैसे. पुन्हा हात पुढे केला. पुन्हा रोबोनं जाऊन आणला जांभळ्या लोकरीचा गुंडाळा. आजी हसली. चालेल चालेल, आता मी माझ्या चिन्मयला नवी टोपी तरी विणेन. तिनं तो गुंडाळा मांडीवर ठेवून घेतला. रोबोडी, आता मात्र 3रं बक्षीस काहीतरी छानसं दे बाबा. लगेच डोळे मिटून देवाची प्रार्थनाही सुरू केली. ठीक आहे. रोबो कॉटखाली गेला अन तेवढ्यात चू चू आवाज आला. लगेच त्यानं आपल्या यांत्रिक हातात एक पिटुकला उंदीर पकडून आणला आणि कचोरी आजीच्या हातावर ठेवला. त्या स्पर्शानं आजीनं खाडकन डोळे उघडले. ओय ओय ओरडली अन टेनिस बॉलसारखी तिथल्या तिथे टणटण उड्या मारू लागली. बामची बाटली परत पडली. आजीच्या ओरडण्यानं आणि उंदराच्या वासानं जवळ खिडकीत झोपलेलं मांजर ताडकन उठलं आणि त्यानं कोटवर झेप घेतली. सगळाच गोंधळ माजला. उंदीर कचोरी आजीच्या पांघरुणावर पुढे मागे खाली वर उड्या घेऊ लागला. इकडे तिकडे धावू लागला. मग काय, त्याला पकडायला मांजरही धावू लागलं. तसा आजीचा आरडाओरडही वाढू लागला. या गडबडीत मांजराच्या पायात अटकला लोकरीचा गुंडाळा. मग काय, त्याच्या सकट ते आजीभोवती धावू लागलं. आजीभोवती जांभळी लोकर गुंडाळली जाऊ लागली. भराभरा. हा गोंधळ ऐकून आजोबा चिन्मय धावतच आत आले. कचोरी आजीची अवस्था पाहून पोट धरधरून हसू लागले. आजी, हे काय? आजी ओरडत होती, चिन्मया, मला सोडव, मला सोडव रे बाबा चटकन. त्या गडबडीत मांजराचा धक्का लागला रोबोला. त्याचं बटन दाबलं गेलं आणि पिवळा दिवा लागला. लाईटाबरोबर आता संगीतही सुरू झालं आणि रोबो त्या तालावर नाचू लागला. डिंचक डिंचक. चिन्मयनं आणि आजोबांनीही ताल धरला. तेवढ्यात उंदरानं कोट मागे उडी घेतली आणि मांजरही त्याच्या मागे धावत गेलं. आजीभोवती लोकरीचे वेडे वाढत चालले. बिच्चारी कचोरी आजी. आजोबा पुढे झाले. धीर देत म्हणाले, कचोरी, अगं कचोरी, घाबरू नकोस, मी सोडवतो तुला. मग त्यांनी लोकरीचे वेडे काढायला सुरुवात केली. चिन्मय हसत रोबोकडे बघत होता. आता तर कचोरी आजीचं डोकं फारच दुखू लागलं. तिनं हातानं कपाळ दाबताच आजोबांनी नवीन अमृतांजनची बाटली खिशातून काढून आजीसमोर धरली. आजी लाजून खुदकन हसली. चिन्मया, तसा तुझा रोबो खरंच कामाचा आहे हो, पण माझी केवढी फजिती केली त्यानं, आजी म्हणाली. चिन्मय गालातल्या गालात हसत होता. या एवढ्या गडबड गोंधळात आणखी काय काय घडलं हे आजोबा सोडून कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. त्यांनी बाहेर पाहिलं. खिडकीजवळची माणसं आपला कॅमेरा वगैरे सामानावरून जात होती. आजोबांना माहीत होतं, आज चिन्मयची त्याच्या रोबोटबरोबर मुलाखत घ्यायला टीव्हीची माणसं येणार होती. ती खिडकीतूनच आपलं काम
उरकून निघून गेली होती. मग संध्याकाळी 7च्या बातम्यानंतर निवेदिका बोलू लागली, आमचा यापुढचा कार्यक्रम आहे चिन्मय आणि त्याच्या रोबोची कामगिरी. कार्यक्रमात सहकार्य केल्याबद्दल कचोरी आजीला सुंदर अभिनयाचे 2500 रुपये बक्षीस म्हणून देत आहोत. धन्यवाद. हे ऐकून कचोरी आजी तोंडाचा मोठा आ करून आश्चर्यानं पाहू लागली. बालमित्रांनो, कचोरी आजी आणि रोबो या पाठात विज्ञान आणि विनोद यांचा सुंदर संगम दाखवला आहे. चिन्मय या हुशार मुलाने तयार केलेला रोबो हरवलेल्या वस्तू शोधून देतो, परंतु त्याच्या प्रोग्राममुळे अनेक मजेशीर प्रसंग घडतात. कचोरी आजी, उंदीर, मांजर आणि रोबो यांच्यामुळे घरात मोठा गोंधळ उडतो. शेवटी हा सर्व प्रसंग टीव्हीवर दाखवला जातो आणि कचोरी आजीला सुंदर अभिनयासाठी 2500 रुपयांचे बक्षीस मिळते. या पाठातून विज्ञानाचा योग्य वापर, विनोद बुद्धी आणि प्रसंगावधान यांचे महत्त्व आपणास समजते. या पाठातील काही नवीन शब्दांचे अर्थ जाणूया. रोबो म्हणजे यांत्रिक मानव, पिटुकला म्हणजे छोटासा, गोंधळ धांदल, बक्षीस म्हणजे इनाम, निवेदिका म्हणजे प्रवक्ता आणि जननी म्हणजे आई. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची उत्तरे आपल्या अनुभवाच्या आधारे आपल्या वर्गमित्रांसोबत चर्चा करा. तसेच त्या अनुभवांची आपल्या वहीत नोंद करून घ्या. प्रश्न दुसरा. उदाहरणाप्रमाणे खाना प्रत्यय लावून शब्द बनवा व त्याचे अर्थ लिहा. उदाहरण दिलेले आहे. छाप अधिक खाना बरोबर छापखाना. छापखाना म्हणजे छापकाम करण्याचे स्थान. 1. दवा अधिक खाना बरोबर दवाखाना. दवाखाना म्हणजे उपचार करण्याचे ठिकाण. 2. डाक अधिक खाना डाकखाना. डाकखाना म्हणजे टपाल कार्यालय. 3. कैद अधिक खाना बरोबर कैदखाना. कैदखाना म्हणजे कैद्यांना ठेवण्याचे ठिकाण. 4. कबूतर अधिक खाना बरोबर कबूतरखाना म्हणजे कबुतरे ठेवण्याचे ठिकाण. 5. तोफ अधिक खाना बरोबर तोफखाना. तोफखाना म्हणजे तोफा ठेवण्याचे स्थान. प्रश्न तिसरा. उदाहरणाप्रमाणे वाक्यप्रयोग करा. उदाहरण दिलेले आहे. गोडधोड. आज आईने गोडधोड जेवण बनविले असेल. 1. भोडा भाबडा. आमचा लहान भाऊ खूप भोडा भाबडा आहे. 2. वाईट साईट. आपण वाईट साईट सवयींपासून दूर राहिले पाहिजे. 3. लगबग. दिवाळीच्या तयारीसाठी घरात सर्वांची लगबग सुरू होती. 4. ताजेतवाने. सकाळी फिरून आल्यावर मला ताजेतवाने वाटले. 5. मानपान. पाहुण्यांचा मानपान आदराने केला पाहिजे. प्रश्न चौथा. उदाहरणाप्रमाणे शब्द शोधा. दोन्ही शब्दांचा वापर करून वाक्य बनवा. उदाहरण दिलेले आहे. दिवस त्याच्या विरुद्ध आहे रात्र. वाक्य आहे. दिवस मावळला आणि रात्र झाली. बालमित्रांनो, दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांचा एकाच वाक्यात उपयोग होईल या प्रकारचे वाक्य आपणास बनवायचे आहे. 1. सत्य असत्य. वाक्य. आपण नेहमी सत्य बोलावे, असत्य बोलू नये. 2. सुख दुःख. वाक्य. सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत. 3. यश अपयश. वाक्य. यश आणि अपयश यातून माणूस शिकत असतो. 4. उदय अस्त. वाक्य. सूर्याचा उदय पूर्वेला आणि अस्त पश्चिमेला होतो. 5. प्रकाश अंधार. वाक्य. प्रकाश आला की अंधार दूर पळतो. प्रश्न 5वा. पाठाच्या आधारे खालील वाक्य कोण बोलले ते लिहा. 1. चिन्मया बाळा, जरा हे दे रे माझं, ते दे रे माझं. उत्तर. हे वाक्य कचोरी आजी चिन्मयला म्हणाले. 2. चिन्मया, उद्या गणिताचा पेपर आहे, वेळ घालवू नकोस. उत्तर. हे वाक्य चिन्मयची आई चिन्मयला म्हणाली. 3. अरे ही पण नको मला, याहून लहान बाटली आहे बघ. उत्तर. हे वाक्य कचोरी आजी रोबोला बोलली. 4. मला वस्तूबद्दल अधिक माहिती द्या. उत्तर. हे वाक्य
रोबो कचोरी आजीला म्हणाला. 5. कचोरी, अगं कचोरी, घाबरू नकोस, मी सोडवतो तुला. उत्तर, हे वाक्य आजोबा कचोरी आजीला म्हणाले. प्रश्न 6. खालील वाक्य वाचा. पाठात हे वाक्य कसे लिहिले आहेत ते शोधा आणि पुन्हा लिहा. 1. चिन्मया दिसायला तसा चिमुकला. उत्तर, चिन्मय दिसायला तसा बिटुकलाच, पण त्याची बुद्धी मात्र अचाट होती हं. 2. बुटुक चिन्मयाची आजी पण अशीच उंच बाई होती. उत्तर, या बुटुक चिन्मयची आजी पण तशीच बुटुकबाई होती. दिसायची कचोरीसारखी टम्म टम्म. 3. चिन्मय दिसला रे दिसला की आजी लगेच शांतता ठेवायची. उत्तर, चिन्मय दिसला रे दिसला की आजी लगेच आवाज द्यायची. चिन्मया, बाळा, जरा हे दे रे माझं, ते दे रे माझं. 4. शाब्बास शब्द ऐकताच रोबोतला लाल दिवा विझला. उत्तर, शाब्बास शब्द ऐकताच रोबोतला निळा दिवा लागला. 5. गोंधळ ऐकून आजोबा चिन्मय नाचत आत आले. उत्तर, हा गोंधळ ऐकून आजोबा चिन्मय धावतच आत आले. प्रश्न 7. उदाहरणाप्रमाणे वाक्य लिहा. उदाहरण आहे, नेहमी सत्य बोलावे, कधीही खोटे बोलू नये. या ठिकाणी होकार वाक्याचे नकार वाक्यात रूपांतर केलेले आहे. 1. त्याला तेथेच थांबवा, त्याला तेथून जाऊ देऊ नका. 2. तो स्कूटर जोराने चालवतो, त्याने स्कूटर जोराने चालवू नये. 3. त्याचे वागणे बेकायदेशीर आहे, त्याने कायद्याचे पालन करावे. 4. धीरज शाळेत अनियमित असतो, धीरजने शाळेत नियमित यावे. 5. वाहनातून हात बाहेर काढण्यास मनाई आहे, वाहनातून हात बाहेर काढू नयेत. अशा प्रकारे होकार वाक्याचे नकार तसेच नकार वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करता येते. प्रश्न 8. पाठात आलेल्या पात्राविषयी लिहा. 1. रोबो. रोबो हा चिन्मय आणि त्याच्या मित्राने तयार केलेला यांत्रिक मानव होता. हरवलेल्या वस्तू शोधून देणे हे त्याचे मुख्य काम होते. तो प्रोग्रामनुसार काम करत होता. तो ठीक आहे, ठीक आहे असे यांत्रिक आवाजात बोलत असे. कधीकधी तो आदेशाचा चुकीचा अर्थ लावत असल्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण होत असत. आजी. आजी लठ्ठ असल्यामुळे तिला फार हालचाल करता येत नव्हती. ती कॉटवर बसून वर्तमानपत्र वाचणे, पुस्तक वाचणे आणि विणकाम करणे अशी कामे करत असे. ती प्रेमळ, भोळी आणि विनोदी स्वभावाची होती. आजोबा तिला प्रेमाने कचोरी आजी म्हणत असत. चिन्मय. चिन्मय दिसायला लहान असला तरी अत्यंत बुद्धिमान होता. त्याला नवीन शोध लावण्याची आवड होती. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने वस्तू शोधणारा रोबो तयार केला. तो अभ्यासू, विज्ञानप्रिय, हुशार आणि कल्पक मुलगा होता. प्रश्न 9. पाठाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. चिन्मय व त्याच्या मित्राने काय बनविले? उत्तर, चिन्मय आणि त्याच्या मित्राने आपल्या बुद्धीचा वापर करून व पुस्तकांमधून माहिती मिळवून हरवलेल्या वस्तू शोधून देणारा रोबो बनविला. 2. आजोबांनी आजीला काय नाव ठेवले होते? उत्तर, आजोबांनी आजीला प्रेमाने कचोरी आजी असे नाव ठेवले होते. 3. चिन्मय दिसल्यावर आजी काय करायची? उत्तर, चिन्मय दिसताच आजी त्याला प्रेमाने हाक मारून चिन्मया बाळा, जरा हे दे रे माझं, ते दे रे माझं असं म्हणत विविध वस्तू आणून देण्यास सांगत. 4. आजीने रोबोला काय शोधायला सांगितले? उत्तर, आजीने रोबोला तिची अमृतांजन बामची बाटली शोधून आणायला सांगितले. 5. चिन्मय व रोबोची मुलाखत घेण्यासाठी कोण येणार होते? उत्तर, चिन्मय आणि त्याच्या रोबोची मुलाखत घेण्यासाठी टीव्हीची माणसे येणार होती. 6. सुंदर अभिनय केल्याबद्दल आजीला किती रुपयाचे बक्षीस मिळाले? उत्तर, सुंदर अभिनय केल्याबद्दल कचोरी आजीला 2500 रुपयाचे बक्षीस मिळाले. प्रश्न क्रमांक 10. प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. रोबोतून कसा आवाज येत होता? उत्तर, रोबोतून यांत्रिक, स्पष्ट आणि प्रोग्रामनुसार येणारा आवाज येत होता. तो प्रत्येक वेळी ठीक आहे, ठीक आहे, मला वस्तूबद्दल
अधिक माहिती द्या, थँक्यू, थँक्यू अशा प्रकारे बोलत होता. 2. रोबोने आजीला काय काय बक्षीस दिले? उत्तर. शाब्बास हा शब्द ऐकल्यानंतर रोबोने आपल्या प्रोग्रामनुसार आजीला 3 बक्षिसे दिली. पहिले बक्षीस 5 रुपयांचे नाणे, दुसरे जांभळ्या लोकरीचा गुंडाळा आणि तिसरे पिटुकला उंदीर होते. 3. रोबोने उंदराला आजीच्या हातावर ठेवल्यावर आजीची कशी अवस्था झाली? उत्तर. उंदराचा स्पर्श होताच आजी घाबरून मोठ्याने ओरडू लागली. ती टेनिस बॉलसारखी उड्या मारू लागली. तिच्या हातातील बामची बाटली खाली पडली आणि घरात मोठा गोंधळ उडाला. 4. मांजरीने ताडकन उठून कॉटवर झेप का घेतली? उत्तर. उंदराचा वास आणि आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून खिडकीजवळ झोपलेली मांजर ताडकन उठली. उंदराला पकडण्यासाठी तिने कोटवर झेप घेतली. 5. मांजरीचा धक्का रोबोला लागल्यावर काय झाले? उत्तर. मांजरीचा धक्का लागल्यामुळे रोबोचे बटण दाबले गेले. त्याचा पिवळा दिवा लागला. संगीत सुरू झाले आणि रोबो त्या तालावर नाचू लागला. त्यामुळे घरातील वातावरण आणखी विनोदी झाले. प्रश्न क्रमांक 11. दिलेली कविता वाचा आणि समजा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 12 खडीतील कला उगाच नाही मान, कच्या भात्यात आहेत प्रश्नांची पुष्कळ बाण. का, केव्हा, कशाला, कोण आणि कधी, कसले, कुठे, काय, कसे आणि किती, क शिवाय प्रश्न कसे विचारणार, क शिवाय कविता कशी लिहिणार. बालमित्रांनो, या कवितेवर आधारित आपणास प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. दिलेल्या कवितेत कोणत्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे? उत्तर. दिलेल्या कवितेत क या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे. 2. प्रश्नासाठी क ने कोणती प्रश्न तयार होतात? उत्तर. का, केव्हा, कशाला, कोण, कधी, कसले, कुठे, काय, कसे, किती असे प्रश्न क पासून तयार होतात. 3. क च्या भात्यात कशाचे बाण आहेत? उत्तर. क च्या भात्यात प्रश्नांचे पुष्कळ बाण आहेत. 4. क पासून एक प्रश्न तयार करा. उत्तर. तुझे नाव काय आहे? 5. क पासून तयार होणारे प्रश्न शब्द लिहा. उत्तर. का, काय, कोण, कुठे, केव्हा, कधी, कशाला, कसे, कसले, किती हे सर्व क पासून तयार होणारे शब्द प्रश्न शब्द आहेत. भाषा सज्जता. खालील वाक्य वाचा. वाक्य आहे धैर्य वृत्तपत्र वाचतो. 1. वाचणारा तो कोण? धैर्य म्हणजेच कर्ता. 2. वाचले जाणारे ते काय? वृत्तपत्र म्हणजेच कर्म. 3. वाक्यातील क्रिया कोणती? वाचतो म्हणजेच क्रियापद. बालमित्रांनो, वाक्यात कर्ता किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाची रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, क्रियापद या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग. आपण या प्रयोगाचे प्रकार सविस्तर समजूया. 1. कर्तरी प्रयोग. बालमित्रांनो, खालील वाक्य वाचा. वाक्यात क्रियापद बदलण्याचे कारण समजा. 1. दक्ष मैदानावर खेळतो. 2. दिव्या मैदानावर खेळते. या वाक्यांमध्ये कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदाचे रूप बदलते. त्याचप्रमाणे 1. मुलगा मैदानावर खेळतो. 2. मुले मैदानावर खेळतात. या वाक्यांमध्ये कर्त्याच्या वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते. तसेच 1. आम्ही मैदानावर खेळतो. 2. त्या मैदानावर खेळतात. या वाक्यांमध्ये कर्त्यांच्या पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते. बालमित्रांनो, जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग
असे म्हणतात. कर्ता प्रथम विभक्तीत असतो. कर्म प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते. त्याला प्रत्यय लागलेला असतो किंवा नसतोही. जर प्रत्यय लागलेला असेल तर द्वितीय विभक्तीचे म्हणजेच स, ला, ना, ते प्रत्यय जोडलेले असते. 2. कर्मणी प्रयोग. बालमित्रांनो, खालील वाक्य वाचा व निरीक्षण करा. 1. ऋषभने आंबा खाल्ला. 2. मुलांनी आंबा खाल्ला. 3. स्वातीने आंबा खाल्ला. या वाक्यांमध्ये कर्त्यांचे लिंग वचन बदलल्यानंतर सुद्धा क्रियापद बदलत नाहीत. त्याचप्रमाणे 1. ऋषभने आंबा खाल्ला. 2. ऋषभने चिंच खाल्ली. 3. मुलांनी चिंचा खाल्ल्या. 4. मुलींनी टरबूज खाल्ले. या ठिकाणी वाक्यांमध्ये कर्माचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते. मित्रांनो, जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. यात कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. त्याला प्रत्यय लागलेला असतो. जर प्रत्यय लागलेला असेल तर तृतीय विभक्तीचे प्रत्यय ने, ए, शी, नि, ई ही जोडलेली असतात. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. 3. क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. 3. भावे प्रयोग. खालील वाक्य वाचा व निरीक्षण करा. 1. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकविले. 2. बाईंनी विद्यार्थ्यांना शिकवले. 3. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. 4. मी विद्यार्थिनीला शिकवले. मित्रांनो, या ठिकाणी वाक्यातील क्रियापदात बदल आढळत नाही. कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदललेली नाहीत. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्यास भावे प्रयोग असे म्हणतात. कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही. प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 1. आजीने रोबोला बोलावले. हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे. या ठिकाणी आपण पाहूया. इथे आजीने म्हणजेच कर्त्याला आणि रोबोला म्हणजेच कर्माला अशा दोघांनाही प्रत्यय लागलेले आहेत आणि नियमाप्रमाणे दोघांना प्रत्यय असतील तर तो भावे प्रयोग असतो. 2. अण्णा मोडक्या बाजावर बसले. हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे, कारण काम करणारे अण्णा आहेत आणि त्यांना कोणताही प्रत्यय लागलेला नाही. तसेच वाक्यात कर्म नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. 3. विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली. हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे, कारण इथे काम करणाऱ्या विज्ञानाने या शब्दाला ने प्रत्यय आहे, पण मुख्य कर्म असलेल्या दृष्टी या शब्दाला प्रत्यय नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. 4. समीर भिंत रंगवतो. हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे, कारण रंगवणारा समीर आणि त्याच्या नावामागे कोणताही प्रत्यय नाही. वाक्यात भिंत हे कर्म आहे, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. 5. अश्विनने बक्षीस मिळवले. हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. या ठिकाणी अश्विनने म्हणजेच कर्त्याला ने हा प्रत्यय आहे, पण बक्षीस म्हणजेच कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय असणे व कर्माला नसणे म्हणजे कर्मणी प्रयोग. 6. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकविले. हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे, कारण इथे गुरुजींनी आणि विद्यार्थ्यांना अशा दोनही शब्दांना प्रत्यय लागलेले आहेत. दोघांना प्रत्यय असले की डोळे झाकून तो भावे प्रयोग समजावा. पुढील पाठाच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. धन्यवाद.